नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे माईक जामदार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे काल जो एमपीसी कंबाईन 2023 चा रिझल्ट आला, त्यामधून माझी महसूल सहाय्यक कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग या ठिकाणी निवड झाली. मित्रांनो, मी नोकरी करतोय का नाही हे तर माहित नाही, पण माझी निवड झाली हे मात्र नक्की झाले. ठीक आहे. आणि त्यामुळं मी आज खूप आनंदी, खूप खुश आहे. सुरुवात करूया आपल्या टॉपिकला, वयवारी. मित्रांनो, वयवारी हा असा घटक आहे की प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक किंवा दोन साधारण सिंपल प्रश्न वयवारी या घटकावरती विचारले जातात. साधारणपणे त्याची उत्तर निघतात, आरामसे निघतात. आणि ही उत्तरं कशी काढायची, काय फॅक्ट्स असतात, काय ट्रिक्स यूज करायच्यात, फॉर्म्युले कसे बनवायचे, इक्वेशन कशी बनवायची, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या सेशन मध्ये गणित सोडवता सोडवता शिकणार आहोत. सुरुवात करूया आपल्या टॉपिकला, वयवारी. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे वयवारीचा. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. बहिणीचे वय 42 आहे, तर भावाचे वय किती? काय करायचं मित्रांनो, दोघांचं गुणोत्तर दिले, दोन कोणतरी व्यक्ती आहेत, दोघांचं गुणोत्तर दिले, तर इथे व्यक्ती लिहायच्या, भाऊ बहीण, आणि इथं लिहायचं एकूण. ह्याच्यात लिहायचं ह्या खाण्यामध्ये गुणोत्तर आणि ह्या खाण्यामध्ये वय लिहायचं. गुणोत्तर काय असतं मित्रांनो, कोणत्याही दोन मोठ्या संख्येचं संक्षिप्त रूप असतं. 2, 3, 4, 5 जेवढं पण असते, ठीक आहे. संक्षिप्त छोटं करत करत करत, जसं की भाग देत देत संख्या छोट्या केल्या जातात. कशा केल्या जातात? समजा एक 30 संख्या आणि 42, ह्यांचं दोघांचं गुणोत्तर कसं की वरच्या बी संख्येला तेवढी छोटी करायची आणि खालच्या छेदातल्या संख्येला आपण तेवढी छोटी करायची, म्हणजे पटीमध्ये छोटी करायची. आता ह्याला जर 6 भाग लावला, 6 पंचे 30, तर ह्याला पण 6 भाग लावायचा, 6 7 42, म्हणजे 30 आणि 42चं गुणोत्तर किती आहे? 5:7. ऍक्च्युअल संख्या किती आहे? मोठे, पण गुणोत्तर किती आहे? छोटं. तसंच ह्याच्यामध्ये बघा, गुणोत्तर कोणाचं दिले? अगोदर भावाचं 5 दिले, नंतर कोणाचं दिले? बहिणीचं. जे अगोदर भाव आहे तर अगोदर भावाचं गुणोत्तर आहे, ठीक आहे. नंतर बहीण आहे तर नंतरचं गुणोत्तर बहिणीचं आहे. म्हणजे हे 5 आणि 6 संक्षिप्त रूप आहे कशाचं? ह्यांच्या वयांचं. पण ऍक्च्युअली वय किती आहे? ऍक्च्युअल वय बहिणीचं दिले बघा, बहिणीचं दिले 42. जर ऍक्च्युअल वय 42 आहे, गुणोत्तर बहिणीचं 6 आहे, तर ह्या गुणोत्तराला किती पट वाढवले हो? 7 पट वाढवले का? 6 7 42. जर बहिणीच्या गुणोत्तराला 7 पट वाढवले, तर तेवढंच भावाच्या पण, जी पण कोण दिले, आई वडील दिला असेल, मुलगा आई दिला असेल, किंवा सीता गीता दिला असेल, रामश्याम दिला असेल, अब दिला असेल, एकाचं गुणोत्तर जर 7 पट वाढवलं तर दुसऱ्याच पण आपण 7 पट वाढवून टाकायचं. जर हा 42 ऍक्च्युअल वय आहे बहिणीचं आणि बहिणीचं गुणोत्तर 6 आहे, तर बहिणीच्या गुणोत्तराला किती पट वाढवले आपण? 7 पट. भावाच्या पण गुणोत्तराला 7 पट वाढवले, 7 5 35, म्हणजे 5 गुणिले 7 35. भावाचं वय निघून गेलं. हाय का अवघड? अजिबात अवघड नाही, ठीक आहे. आणि ही जी ट्रिक आहे ती खूप ठिकाणी ह्या काय म्हणतात वयवारीमध्ये कामाला येणार आहे. दुसरी कंडिशन, दुसरा वे सोडवण्याचा, की आपण कशाने सोडवायचंय? इक्वेशन बनवून. कारण इक्वेशन पण समजणं महत्वाचं आहे. वयवारीमध्ये इक्वेशन समजणं महत्वाचं आहे. सगळी गुण ह्या ट्रिकनं फॉलो होत नाहीत, सुटत नाहीत. आपल्याला काय करावं? इक्वेशन बनावं लागतं. ह्याचं इक्वेशन कसं बनेल बघा. भावाचं आणि बहिणीचं गुणोत्तर किती आहे? 5:6. मग 5/6 लिहून टाकायचं. परत त्याच्यात एका बहिणीचं दिले, बहिणीचं गुणोत्तर कुठं आहे? खाली. बरोबर बहिणीचं वय खाली लिहून टाकायचं छेदामध्ये. अंशामध्ये काय? भावाचं आहे. काय दिले का नाही, तर त्याला x लिहून टाका. हे झालं ह्याचं इक्वेशन तयार. हे झालं ह्याचं इक्वेशन तयार, ठीक आहे. मी प्रत्येक वेळेस इक्वेशन नाही सांगणार. जिथं ट्रिक नाही, ह्या ट्रिकनं माझ्या सुटते, ह्या ट्रिकनं सांगणार फॉलो करायचं आपण. जिथं इक्वेशनची गरज पडते तिथं मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. आता हे जे 42 आहे इकडे आणायचं का? जी संख्या काढायची, काय काढायचं आपल्याला? एक्स काढायचं. राहिलेला फापट पसारा आपण दुसऱ्या साईडला, जे काढायचं ते एका साईडला ठेवायचं आणि राहिलेला फापट पसारा दुसऱ्या साईडला घेऊन जायचं. आणि आपण काय करतो, बरोबरच्या ह्या साईडला जर प्लस असलं, अधिक असलं, तर दुसऱ्या साईडला आपण मायनस करतो, वजा करतो. इकडे जर गुन्हेगार असला तर बरोबरच्या दुसऱ्या साईडला ती अंक घेऊन गेल्यानंतर काय होतं? भागाकार होतो. इकडे जर भागाकार असला, बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन गेल्यानंतर काय होतं? गुणाकार होतो. होतो का? होतो, ठीक आहे. तर तसंच करायचं. हे 42 इथं भागले म्हणलं, इकडे गेलो काय होईल? 5 गुणिले होईल का? 42 भागिले 6 तसंच राहील आणि बरोबर एक्स. आता एक्स जे करायचं एका साईडला राहिलं म्हणलं, हे कॅल्क्युलेशन करून घेऊ की. 6 खाली भाग लाव, 6 6 वर भाग लाव 42, 6 7 42 आणि ह्या दोघांचा गुणाकार 7 5 35. एक्स किती आलं? 35 आलं. कोणाचं वय? भावाचं वय. आपण असं काढलं होतं 35 चालतं का? असं काढलं 35 चाललं का? ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. पुढचं गणित बघूया मित्रांनो. सिम्पली वे. आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 60 येते, तर मुलाचे वय किती? आता इथं बघा, इथं काय होतं? डायरेक्ट हिथं दिलं होतं, कोणाचं? बहिणीचं दिलं होतं. आता इथं काय दिले? ह्या दोघांच्या वयाची बेरीज दिली, ठीक आहे. पुढच्या गणितात पुढच्या गणितात बघा, इथं काय करायचं आपण? आई घ्यायची, इथं आई ठेवली, इथं मुलगा ठेवला,
इथं गुणोत्तर केलं आणि इथं वय केलं. आईचं आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. म्हणजे पहिलं जे गुणोत्तर 7 कोणाचं आहे? आईचं. पहिल्यांदा इथं आई आहे. दुसरं गुणोत्तर कोणाचं? 5 मुलगा. दुसऱ्यांदा मुलगा आहे. इथं 7 लिहिलं, इथं 5 लिहिलं. एकूण गुणोत्तर किती होतोय मित्रांनो? एकूण गुणोत्तर ह्या दोघांची बेरीज 7 आणि 5 12. आता इथं काय दिले? यांच्या वयांची बेरीज 60 येते तर मुलाची वय किती? दोघांच्या वयाची बेरीज किती येते? 60. आता इथं आईच्या खाण्यामध्ये लिहायचं का 60 किंवा मुलाच्या खाण्यामध्ये? नाही, एकूण मध्ये दोघांच्या वयाची बेरीज 60 येते. इथं ना तर आईचं दिले ना मुलाचं दिले. ठीक आहे, एकूण वयाची बेरीज 60 दिली म्हणून आपण एकूण दोघांच्या वयाची इथं बेरीज केली. दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 12 आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 60 आहे. किती पट वाढते वय? जर एकूण गुणोत्तर 12 पंचे 60 5 पट वाढते तर मुलाचं वय पण आपण 5 पट वाढवूया ना. गुणोत्तराच्या 5 पट किती झालं? 5 5 25. आईचं वय पण आपण गुणोत्तराच्या 5 पट वाढवूया ना. 7 5 35. कोणाचं विचारले? आईचं विचारले, मुलाचं विचारले, सॉरी मुलाचं विचारले 25. लिहून टाका. इथं आहे का ऑप्शन सी इझी वर करेक्ट आन्सर. ट्रिक आवडते का? आवडायला पाहिजे, इझी सुटायला पाहिजे ह्या ट्रिकने गणित. ठीक आहे, जिथे इक्वेशन फॉर्म करायचे मी सांगतो कुठं करायचं इक्वेशन फॉर्म. जिथं गरज नाही तिथं करूच नका. ठीक आहे, ह्या वेळेनं सोडवा. ट्रिकी वेळेनं थोडंसं. दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर 7:60 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 105 वर्ष आहे तर त्यातील छोट्या बहिणीचं वय किती? आता इथं छोटी कुठली मोठी कुठली दिले का तुम्हाला? छोटी कुठली मोठी कुठली दिले का? नाही. पण जिचं गुणोत्तर कमी आहे, जिचं गुणोत्तर 7 आहे ती छोटी आहे, जिचं गुणोत्तर 8 आहे ती काय? मोठी बहीण आहे. मग छोटी बहीण वरती लिहू, छोटी बहीण, खाली लिहायचं मोठी बहीण आणि आपलं एकूण लिहिलं का? इथं टेबल फॉर्म केले 2. इथं मी गुणोत्तर लिहिलं, इथं वय लिहिलं. गुणोत्तर किती? छोट्या बहिणीचं 7 लिहिलं कारण ती छोटी आहे, तिचं कमी असणार आहे. मोठ्या बहिणीचं 8 लिहिलं आणि इथं दोघींच्या वयाची बेरीज दिली म्हणजे एकूण दिली. एकूण कुठं? इथं ना तर हिचं वय दिले ना हिचं दिले, वयाखाली एकूण दिले 105. आता ह्या दोघींचं गुणोत्तर एकूण किती असेल? 7 आणि 8 15. जर गुणोत्तर 15 आहे, एकूण वयाची बेरीज 105 आहे तर गुणोत्तर किती पट वाढलंय बघा? 15 7 35 गुणिले 7 पट वाढलंय. जर एकूण गुणोत्तर 7 पट वाढवल्यानंतर एकूण बेरीज येते तर छोट्या बहिणीचं गुणोत्तर हे 7 पट वाढवल्यानंतर छोट्या बहिणीचं वय निघल 7 7 49 आणि मोठ्या बहिणीचं गुणोत्तर हे 7 पट वाढवलं तर 7 8 56 हे मोठ्या बहिणीचं वय निघल. आपल्याला विचारलंय कुठलं? छोट्या बहिणीचं 49 वर्ष. छोट्या बहिणीचं 49 वर्ष असायला पाहिजे आणि दोघींच्या वयाची बेरीज करा बघा. 49 आणि 56 105 आणि यांचं गुणोत्तर परत काढून बघा. 49 आणि 56 7 7 49 7 8 56 7 8 आहे का? 7 8. ठीक आहे का? यायलाच पाहिजे. एकदम इझी आहे, एकदम इझी आहे, काहीच अडचण नाही. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. थोडंसं वेगळं आहे, आणखी वेगळ्या प्रकारचं. सेम कंडिशन वरती सेम ट्रिकनं सॉल्व्ह करायचं आपल्याला, पण थोडं वेगळ्या प्रकारचं. आता इथे काय दिलंय बघा? सीता, गीता व मिता यांचे सरासरी वजन 24 किलो आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 4 5 आहे तर मिताचे वय किती? फॉर्म केला मी टेबल. इथं लिहिली कोण? अगोदर सीता आहे तर सीता, दुसरी गीता आहे तर गीता, तिसरी मिता आहे तर मिता आणि चौथा आपला फॉर्मॅट असेल एकूण कॉलम असेल. ठीक आहे, इथं असेल गुणोत्तर, इथं असेल वय. गुणोत्तर किती? अनुक्रमे दिलंय म्हणजे जी पहिली आली तिचं पहिलं, जी दुसरी आली अनुक्रमे दुसऱ्यांदा जी दिली तिचं दुसरं गुणोत्तर असणार, जी तिसऱ्यांदा दिली तिचं तिसरं गुणोत्तर. म्हणजे पहिल्यांदा कोण? सीता. सीताचं गुणोत्तर किती दिले? 3. दुसरी कोण आहे? गीता. गीताचं गुणोत्तर किती दिले? 4. तिसरी कोण आहे? मिता. मिताचं गुणोत्तर किती दिले? 5. आणि ह्या तिन्ही जर आपण गुणोत्तराची बेरीज केली तर बघूया आपण. 4 आणि 5 9 3 12 येते. किती येते मित्रांनो? 12. आणि त्यांनी सांगितलं की त्या तिघींचं सरासरी वजन 24 आहे. सरासरी वजन म्हणजे एकूण वजन आहे का हो? नाही, एकूण वजन नाही. एकूण जर सरासरी 24 आहे आणि तिघींची सरासरी 24 आहे तर तिघींचं एकूण वजन किती येईल? गुणिले 3 येईल. तुम्हाला माहित आहे का? सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर एकूण वजन येतं, एकूण बेरीज येते. ठीक आहे ना? किंवा एकूण काय तुमचं वय आहे ते येतं. जे काय आहे ते काय होतं? जर 3 संख्यांची सरासरी 24 आहे तर एकूण त्यांची बेरीज किती येईल? 3 संख्यांची 24 गुणिले 3. 4 संख्यांची सरासरी 20 आहे तर त्यांची बेरीज किती येईल? 20 गुणिले 4. 5 संख्यांची सरासरी 17 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती येईल? 17 गुणिले 5. येईल का? यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर ह्या तिघांची बेरीज, तिघींच्या वयाची बेरीज किती येईल? 24 त्रिक 72. आणि हे 72 कुठे लिहायचं आपल्याला? इथं लिहायचं 72. हे 72 कुठे लिहायचं? कारण एकूण वय आपल्याला हिथं हेच दिलं नाही, हेच दिलं नाही, हेच दिलं नाही. पण आता एकूण गुणोत्तर माझं 12 आहे. एकूण गुणोत्तर माझं 12 आहे आणि एकूण वय माझ्याकडे 72 आहे. तर मी किती पट वाढवले होत्या गुणोत्तराला?
12 सक्क 72, 6 पट वाढवले का, 12 सक्क 72 गुणिले 6 केले. जर एकूण गुणोत्तर 6 पट वाढवल्यानंतर एकूण वय येतं, तर सीताचं गुणोत्तर 6 पट वाढवल्यानंतर सीताचं वय येईल साहित्य 18. गीताचं गुणोत्तर 6 पट वाढवलं तर गीताचं वय येईल 624. आणि मिताचं गुणोत्तर 6 पट वाढवलं तर मिताचं वय येईल 635. बघा ह्या तिघांची बेरीज करून 72 येते का, यायलाच पाहिजे. तर असं करायचं, ठीक आहे. आणि विचारलंय कोणाचं तुम्हाला, मिताचं वय. मिता कुठं आहे, नंबर 3 30. ऑप्शन मध्ये 30 आहे का, ऑप्शन डी फॉर डेल्टा, डी फॉर दुबई. इझीवर करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचं गणित बघूया, थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. बघा, राम व श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 65 आहे, वर्ष होईल. तर रामचे आजचे वय किती. काय केले माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, सेम अजून फॉर्मॅट बदलायचा नाही. गणित बदलू द्या, फॉर्मॅट लगेच बदलू नका. फॉर्मॅट कुठं बदलायचा मी सांगतो, ठीक आहे. इथं राम आहे, इथं श्याम आहे, इथं एकूण केलं, इथं त्यांनी गुणोत्तर दिले 5:6, गुणोत्तर एकूण आलं 11. पण काय केले, हे जे 65 वर्ष दिले ते किती वर्षानंतर दिले हो मित्रांनो, 5 वर्षानंतर दिले ना. 65 हे 5 वर्षानंतर दिले. मग तुम्ही म्हणाल 65 वजा 5 बरोबर 60 वर्ष, दोघांच्या वयाची बेरीज असेल की, असेल का, नाही. 65 नसेल. कशी नसेल तुम्हाला सांगतो, ही तर दोघांच्या वय 5-5 वर्ष वाढले. 5 वर्षानंतरचं दिले म्हणजे दोघांचं पण 5-5 वर्ष वाढलं ना. जर दोघांचं 5-5 वर्ष वाढलं तर आजचं वय काय असेल, दोघांचं 5-5 कमी करू, दोघांचं 5-5 कमी करू म्हणजे एकूण मधलं किती कमी करावं लागेल, नुसतं 5 नाही 10 वर्ष कमी करावं लागेल. जर 5 वर्षानंतर दोघांचं वय 65 असेल तर आजचं दोघांचं वय एकूण वय किती असेल, 10 वर्ष कमी करावं लागेल. का, तर रामचं पण 5 कमी करावं लागेल, श्यामचं पण 5 कमी करावं लागेल. दोघांचं जर 5 कमी केलं तर आजचं एकूण वय किती आहे, 55 आहे का. आजचं वय जर एकूण 55 आहे तर आजचं गुणोत्तर माझं 11 आहे, आजचं एकूण वय 55 आहे. माझं गुणोत्तर किती पट वाढावं लागतंय म्हणजे ऍक्च्युअल वय निघतंय वाचचं 55 वर्ष. 5 पट वाढवावं लागतंय का, 11 5 55. जर मला गुणोत्तर 5 पट वाढवावं लागतंय तेव्हा एकूण गुणोत्तर 5 पट वाढवावं लागतंय, त्यावेळेस एकूण वय निघते. तर मी रामचं 5 पट वाढवलं गुणोत्तर तर रामचं वय निघेल आजचं, आणि श्यामचं जर 5 पट वाढवलं तर श्यामचं आजचं वय निघेल. तर मला विचारले कोणाचं, रामचं किती आहे, 25 वर्ष. कुठं आहे राम, 25 कुठं आहे, ए फॉर ऍपल. इझीवर करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे ही सिम्पली गणित सोडवायची होती. पुढचं गणित बघूया. आदित्य आणि राज यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. ठीक आहे, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर आदित्यची आजची वय किती. आता ट्रिक बदलायची, आता बनवायचं इक्वेशन. कसं बनवायचं बघूया. आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 3:4. 4 वर्षानंतर आजची वय तुम्हाला माहित आहे का, फक्त गुणोत्तर माहित झालं, वय माहित आहे का. वय कसं असतं, गुणोत्तर काय संक्षिप्त रूप आहे. वय काय, त्याचा एकाच पटीत आपण जर 3 ला 4 पट वाढवलं तर 4 ला पण 4 पट वाढवतो वयामध्ये. जर 3 ला 5 पट वाढवलं तर 4 ला पण 5 पट वाढवतो. पण एक्झॅक्टली किती वाढवायची ती माहित आहे का, मग ती जी पट आहे आपण किती पट वाढवायची ती एक्स मानायची. मग ह्याचं आजचं वय कोणाचं, आदित्यचं 3x आहे आणि राजचं 4x आहे. ठीक आहे, अगोदर एक्स काढून घ्यायचं. एक्स म्हणजे काय, आपली पट आहे. अगोदर पट काढून घेऊ की किती पट वाढवायचं आपल्याला. ठीक आहे, जर एक्सचं आजचं वय 3x आहे आणि राजचं 4x आहे तर त्यांनी काय केलं, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अधिक 4 केले, ह्याला पण अधिक 4 केले, बरोबर 4:5. ज्यावेळेस आपण नंतर म्हणजे पुढे जायचंय तर अधिक करायचं, पाठीमागे जायचंय तर मग वजा करायचं. म्हणजे दिलेलं की 4 वर्षापूर्वी तुमचे वय किती, आजचे वय जर 40 आहे तर 4 वर्षापूर्वी तुमचे वय किती, तर 40 वजा 4 करायचं, 36 करायचं. आणि जर तुम्हाला सांगितलं की आजचे वय तुमचं 40 आहे तर 4 वर्षानंतर किती, म्हणजे प्लस 4 करायचं, 44 होते. 4 अधिक 4 44. 4 वर्षानंतर तुमचं वय किती होणार, 40. माझं वय जर 40 आहे तर 4 वर्षानंतर 44 होणार. तर इथं तसंच केलं आपण. आजचं वय त्याचं 3x आहे, आदित्यचं, राजचं 4x आहे. तर ह्याला प्लस 4 केलं म्हणजे 4 वर्षानंतर त्याचं गुणोत्तर आले. ह्याला पण प्लस 4 केलं तर ह्याचं 4 वर्षानंतर गुणोत्तर आले. आता आपल्याकडे एक्स आहे ती पट आहे फक्त, बरं का. एक्स कुणाचं वय नाही, एक्स फक्त पट आहे. आणि त्या अगोदर पट काढू, किती पट वाढवायचं किंवा कमी करायचं, काय करायचं ते पट काढूया आपण. पट जर एक्स काढली तर आपल्याला 3x म्हणजे आदित्यचं होईल, 4x म्हणजे राजचं होईल आजचं. ठीक आहे, तर हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. हे 5 इकडे आल्यानंतर गुणिले होईल म्हणजे 3x अधिक 4 ला गुणिले होईल. म्हणजे डायरेक्ट जर गुणाकार केला तर 3 5 15x अधिक 4 5 20 होईल. बरोबर, हे 4x अधिक 4 जर तिकडे गेलं तर 4 चौक 16x होईल. ठीक आहे, अधिक 16 होईल. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे का.
जर हे 15x तिकडे नेलं तर काय होईल, 16x वजा 15x होईल. आणि हे 16 जर इकडे आणलं तर इथे 20 ऑलरेडी आहे, ते वजा 16 होईल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो, प्लसच्या इकडे असलं तर इकडे गेल्यावर मायनस होतं बरोबरच्या, आणि बरोबरच्या इकडे गुणाकार असेल तर इकडे गेल्यानंतर भागाकार होतो. ठीक आहे, इथं तसंच केलं. 20 वजा 4 किती, 20 वजा 16 4 येईल, आणि 16x वजा 15x x येईल. म्हणजे x किती आहे, 4 आहे. म्हणजे आपल्याला संख्या किती पट वाढवायच्यात, 4 पट वाढवायचे. म्हणजे ह्याला जर 4 पट वाढवलं आदित्यला तर 4 त्रिक 12 होते, आणि राजला जर 4 पट वाढवलं तर 16 होते. आपल्याला विचारले कोणाचं, आदित्यच. कोणाचं विचारले, आदित्यच. डी फॉर दुबई इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, कळतंय का. जर आजची वेळ त्यांची किती असेल, 4 त्रिक 12 आणि 16, म्हणजे 3:4 प्रमाणात असली तर 4 वर्षानंतर काय होईल, 12चं 16 होईल, आणि ह्याचं 16चं 20 होईल. म्हणजे 4:5 प्रमाणात होऊन जातील. ठीक आहे, फाइंड आउट करायचं आपण. ही पण खात्री पण करायचं की आजची वेळ काय असतील. आजची वेळ काय असतील, 3x आणि 4x, म्हणजे 12 आणि 16 असतील, म्हणजे परत 3:4 प्रमाणात येतील. आणि 4 वर्षानंतर 12 आणि 16चे 4 वर्षानंतर किती होतील, ह्याचं 12चं 16 होईल, 12 अधिक 4 16, आणि ह्याचं 16 अधिक 4 20 होईल. म्हणजे 4 वर्षानंतर परत जर फाउंड आउट केलं तर 4:5 रेशिओ राहतोय, 4:5 प्रमाण अगेन सेम राहते. म्हणजे आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे. आपण रेक्टिफाय करायचं, फाइंड आउट करायचं, मी जे काढले ते बरोबर आहे का, चेकआउट करायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. काय म्हणतोय, राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर रामचे आजचे वय किती. आजचं गुणोत्तर किती आहे, 5:7. वय किती आहे ते माहिती आहे का, नाही. एक्स पटीत मानू, ह्याला एक्स मध्ये, ह्याला एक्स मध्ये. अधिक 12 वर्षांनी किती होते, 12 अधिक 12, ह्याला पण करून टाकू, किती होतं, 4:5 एवढं गुणोत्तर होतं. ह्या 5 ह्याला गुणायचं, ह्या 4 म्हणजे 7x 12 तिकडे जाईल. 5 जर ह्या 5x अधिक 12 गुणलं तर काय होईल, 5 5 25x अधिक 12 5 60 बरोबर. 7x अधिक 12 जर तिकडे गेलं 4 गुणलं ह्याला तर 7x 7 चोक 28 अधिक होईल 12 चोक 48. आता 28x इकडे आणण्यापेक्षा 25x मधनं 28x निघणार नाही, मायनस मध्ये जाईल. मायनस मायनस प्लस करता येईल, त्याच्याबद्दल काय नाही. पण जास्त कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा हे 25x मी तिकडे नेलं, इथं 28x आहे, वजा 25x आहे. इथं काय 60 अगोदरच आहे. हे जर 48 ह्या बाजूला आलं तर वजा 48 होईल. म्हणजे 60 वजा 48 12 येईल, आणि 28 x वजा 25x 3x येईल. मग 3x बरोबर 12, तर x बरोबर किती येईल, 12/3 बरोबर 4 येईल. आणि ही काय आपली पट आहे, एक्स काय आपली पट आहे. आणि त्यांनी रामचा आजचं वय विचारलं. राम कुठं आहे पाहिला, रामचा आजचं वय किती होतं, आपण म्हणलो होतं 5x. जर x 3 आहे तर 5 गुणिले 3 बरोबर रामचं वय होईल, आणि 15 वर्ष काय होईल, रामचं वय होईल. आजचं वय किती वर्ष होईल, 5 ते 15 वर्ष होईल ना, नाही 4 5 20 होईल. सॉरी 4 आपली पट निघली, 4 निघली पट, 4 5 20 वर्ष होईल. किती होईल, 4 5 20 वर्ष होईल. असं काढायचं इक्वेशन फॉर्म करून. ह्याच्यावरती आणखी गणित बघणारच आहोत आपण, पुढे बघूया. बघा आता वेगळ्या प्रकारचं, थोडंसं वेगळ्या प्रकारचं गणित आहे. राम श्याम आणि बाबूराव यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:7:9 आहे. जर तिघांचा पगार 38,000 एवढा आहे तर एकट्या बाबूरावचा पगार किती. राम श्याम आणि बाबूराव, फिर हेराफेरी करून बघू, हेराफेरी आपण होते का. ह्या फॉर्मॅटमध्ये गणित मांडायचं. हे इथं राम आहे, इथं श्याम आहे, आणि इथं बाबूराव आहे. इथं गुणोत्तर लिहिलं, इथं वय लिहिलं. वय नाही, पगार आहे, सॉरी पगार आहे बरं का, पगार आहे, सॉरी पगार आहे. आता काय इथं पहिलं रामचं 3 गुणोत्तर दिले, दुसरं श्यामचं 7 दिले, आणि बाबूरावचा 9 पगार दिला गुणोत्तरामध्ये. ह्या तिघांची जर दिली तर 7 3 10 9 19, एकूण किती आलं, 19. एकूण गुणोत्तर तिघांचं मिळून 19 आलं. पण इथं डायरेक्ट त्यांनी एकूण पगार दिला 38,000 दिलाय ना. ठीक आहे, आता गुणोत्तर माझं 19 आहे, एकूण पगार 38,000 आहे, तर मला गुणोत्तराला किती पट वाढवावं लागेल म्हणजे 38,000 येईल. 38,000 भागिले 19 म्हणजे जवळपास 2,000 उत्तर येते बघा. 2,000 पट वाढवायचं. किती पट वाढवायचं मला, 2,000 पट. जर एकूण गुणोत्तर मी 2,000 पट वाढवलं तर माझा एकूण पगार निघतोय. तर रामचा मी 2,000 पट वाढवलं तर रामचा पगार निघेल का, गुणिले 2,000, 3 दुनी 6, 6,000 रामचा पगार असेल. श्यामचा पगार किती असेल, परत त्याला 2,000 पट वाढवा, 7 दुनी 14,000. ठीक आहे, आणि बाबूरावचा किती असेल, परत त्याला 2,000 पट वाढवा,
किती असेल 18,000. म्हणजे किती झाला 14 आणि 6 20 आणि 18 38 आला की बरोबर सगळ्यांचा. विचारलं कोणाचा? एकट्या बाबरावचा. एकट्या बाबरावचा 18,000 पगार त्याच्यामध्ये. एकट्या बाबरावचा किती असेल 18,000. ऑप्शन डी फॉर दुबई इझीवर करेक्ट आन्सर असेल. असं गणित सोडवायचं, काय घाबरून जायचं नाही. कसलं गणित असू द्या घाबरायचं नाही. पुढचं गणित बघूया. 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. सर्वात मोठ्या भावाचे वय व सर्वात छोट्या भावाचे वय यात 16 वर्षाचा फरक आहे. तर मधल्या भावाचे आजचे वय किती? वेगळा आहे ना, थोडा डिफरंट प्रश्न आहे ना. साधा आहे पण साधा आहे, डिफरंट आहे पण साधा आहे. सेम तसंच करून घ्यायचं. पहिला भाव, ह्याला थोरला म्हणायचा का? थोरला भाव करू, नाही छोटा भाऊ करू अगोदर. का छोटा? तर गुणोत्तर अगोदर छोट्या भावाचं दिले. अगोदर छोटा भाऊ, परत मधला भाऊ आणि शेवटी मोठा भाऊ. एकूण करावं लागेल. एकूण करायची गरज नाही तशी, पण सांगतो मी तुला. इथं छोट्या भावाचं गुणोत्तर सगळ्यात कमी 3 आहे म्हणून छोट्या भावाचं धरलं, 4 मधला आहे म्हणून मधल्या भावाचं धरलं आणि 5 मोठ्या भावाचं धरलं. आता काय दिलंय? सर्वात मोठ्या भावाचे वय व सर्वात छोट्या भावाच्या वयामध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. आता ह्या दोघांच्या वयामध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. ह्या दोघांच्या, कोणाच्या? छोटा भाऊ हा आणि हा, ह्याच्या वयामध्ये 16 वर्षाचं अंतर आहे. ह्या दोघांच्या गुणोत्तरामध्ये किती अंतर आहे बघायचं. मोठ्या भावाचं गुणोत्तर 5 आहे, छोट्या भावाचं गुणोत्तर 3 आहे. म्हणजे गुणोत्तरामध्ये 2चा फरक आहे. वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 16 वर्षाचा फरक आहे. जर मला गुणोत्तर 2 आहे आणि वय 16 येते तर किती पट वाढवावं लागते मला? 8 2 16, 8 पट. तर मला छोट्या भावाचं वय किती पट वाढवावं लागलं? 8 त्रिक 24. मधल्या भावाचं 8 चोक 32. लहान भावाचं 8 पंचे 40. आणि आता बघा ह्या दोघांमध्ये येतो का पहिल्या भावाचा आणि छोट्या भावाचा फरक 16 वर्षाचा येतो का? आणि गुणोत्तर पण ह्यांचं 3:4:5 राहते का? 3:4:5 राहते. वयाचा फरक 16 वर्ष येतोय. मग मला विचारलंय कोणाचं वय? मधल्या भावाचं. मधल्या भावाचं आजचं वय किती? 32 वर्ष आहे का? ऑप्शन बी फॉर बॉम्बे इझीवर करेक्ट आन्सर. असंच सोडवायचं, असेच गणित सोडवायचं. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. किती टाइम झाला? टाइम ठीक आहे, ओके. 2 बहिणीच्या वयाची बेरीज 70 वर्ष आहे व दोघींच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. तर 20 वर्षानंतर छोट्या बहिणीचे वयाचे मोठ्या बहिणीच्या वयाचे असलेले गुणोत्तर काढा. जर मोठं बघितलं तर दोघांची बेरीज 70 आहे आणि दोघांच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. तर छोट्या बहिणीचं वय 30 असायला पाहिजे आणि मोठ्या बहिणीचं वय 40 असायला पाहिजे. आजचं वय बरं का. 30 आणि 40 70 आणि दोघांमध्ये 10चा फरक किती? आणि असं जर नसलं तर काय करणार तुम्ही? छोट्या बहिणीचं वय काय म्हणणार? x म्हणणार. मोठ्या बहिणीचं x अधिक 1 आणि दोघींच्या वयाची बेरीज 70 येते. x अधिक 10 सॉरी, कारण दोघींमध्ये 10चा फरक आहे ना. छोटी बहीण जर x असेल, एवढ्या वयाची असेल, तर मोठी बहीण तिच्यापेक्षा 10 वर्ष वयाने जास्त असेल ना, x अधिक 10 असेल. तर असं म्हणू शकता. दोघांची जर बेरीज केली तर x अधिक x 2x अधिक 10 बरोबर 70 होईल. आपल्याला x काढायचंय म्हणजे छोट्या बहिणीचं वय काढायचंय. हे 10 पलीकडे नेलं, 2x बरोबर 70 वजा 10 60 होईल. 2x बरोबर 60 असेल तर x बरोबर किती? 30 येईल. इथनं 2 भाग लावला, इकडे पण 2 भाग लावला, 30 येईल. ठीक आहे. जर x बरोबर 30 म्हणजे छोट्या बहिणीचं वय 30 आहे आजचं वय. छोट्या बहिणीचं आजचं वय 30 आहे, तर मोठ्या बहिणीचं x अधिक 10 म्हणजे किती होईल? 30 अधिक 10 40 होईल. छोट्या बहिणीचं वय 30 आहे, मोठ्या बहिणीचं वय 40 आहे. त्यांनी काय सांगितलंय? 20 वर्षानंतर छोट्या बहिणीचं वयाची मोठ्या बहिणीच्या वयाची गुणोत्तर. 20 वर्षानंतर म्हणजे ही किती होईल? अधिक छोटी बहीण किती वर्षाची होईल? 50 वर्षाची होईल. मोठी बहीण किती वर्षाची होईल? 60 वर्षाची होईल. 40 आणि 20 60च होईल. तर ह्यांचं गुणोत्तर किती? आता वरती वय आहे 50, खाली वय आहे 60, तर ह्याचं गुणोत्तर किती होईल? 10 भाग लावा, 0 0 कट होऊन जाईल, 5 6 गुणोत्तर राहील. किती राहील? 5 6. एवढंच राहील का? 5 6 आहे का याच्यात ऑप्शन? ठीक आहे, ऑप्शन सी इझीवर करेक्ट आन्सर. 5 6 गुणोत्तर राहील दोघींचं 20 वर्षानंतर. कधी? अशा कंडिशन मध्ये, टोटल ह्या कंडिशन मध्ये काय करायचं? अगोदर दोन्ही बहिणीची वय करायची. जर मोठं जर बघितलं 10चा फरक ठेवला, 30 आणि 40 मध्ये 10चा फरक येतो आणि बेरीज 70 येते. म्हणजे छोट्या बहिणीचं वय 30 असेल, मोठ्या बहिणीचं वय 40 असेल. नसेल तर ह्याने फॉलो करा. x छोट्या बहिणीचं वय आणि त्याच्यापेक्षा 10 वर्ष जास्त म्हणजे x अधिक 10 मोठ्या बहिणीचं वय, दोघींची बेरीज केली तर 70 यायला पाहिजे. 2x अधिक 10 70 येते. 2x बरोबर 70 वजा 10 60 येईल. म्हणजे x बरोबर 30. x छोट्या बहिणीचं वय, मोठ्या बहिणीचं x अधिक 10 म्हणजे 30 अधिक 10 40 येईल. 30 वर्ष छोट्या बहिणीचं वय, 40 वर्ष मोठ्या बहिणीचं वय आजचं आहे. आणि जर 20 वर्षानंतर म्हणलं तर 30 आणि 20 50 छोट्या बहिणीचं
मोठ्या बहिणीचं 60, 50चा 60ची रेशो काढायचा आहे. छोट्या बहिणीचं मोठ्या बहिणीशी गुणोत्तर विचारलं. जर मोठ्या बहिणीचे छोट्या बहिणीशी विचारलं असतं तर 60 वरती घ्यावं लागलं असतं, 50 खाली घ्यावं लागलं असतं. 6:5, 6:5 असा रेशो आला असता. असं गुणोत्तर असतं 6:5. इथं छोट्या बहिणीचं मोठ्या बहिणीबरोबर विचारलं मित्रांनो. ठीक आहे, काय आलं पाहिजे 5:6. पुढचं गणित बघू. राज व श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. ठीक आहे, ओके. दोघांच्या वयामध्ये 18 वर्षाचा फरक आहे. अजून किती वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज 118 वर्ष होईल. ठीक आहे, बघूया. दोघांच्या वयात हे बघा कोण आहे, राज श्याम. ठीक आहे, राजचं वय गुणोत्तर 5, श्यामचं 7 आणि दोघांच्या वयामध्ये 18 वर्षाचा फरक आहे. दोघांच्या गुणोत्तरामध्ये 2चा फरक आहे. 7 वजा 5 म्हणजे 2 गुणोत्तर जे आहे फरक इथं दोघांची वजाबाकी फरक 2 आला. ठीक आहे ना, वरती 7 घ्यायला पाहिजे आणि तो फरक किती 18 वर्ष. म्हणजे हे गुणोत्तर किती पट वाढत आहे, 9 पट. ठीक आहे, तर श्यामचं वय किती पट वाढल, 7 9 63 आणि ह्याचं 5 पट, 9 5 45. राजचं वय 45 होईल, श्यामचं 63 होईल आणि त्यांनी विचारलं की किती वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 118. आता जर आजचं वय राजचं 45 आहे, आजचं वय श्यामचं 63 आहे, दोघांच्या वयाची बेरीज किती, 5 आणि 3 8 6 आणि 4 10 108 वर्ष. दोघांच्या वयाची आजची बेरीज 108 वर्ष आहे. तर किती वर्षांनी त्यांच्या दोघांच्या वयाची 118 होईल, 10 वर्षांनी होईल का, 10 वर्षांनी होईल का, तुम्ही म्हणला हो 10 वर्षांनी होईल. पण 10 वर्षांनी नाही मित्रांनो, 5 वर्षांनीच दोघांचे वय 5 वर्ष वाढली तर एकूण 10 वाढतील. 5च वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल, 118. आपल्याला फक्त किती 10 ऍड करायचं. मग राजचं जर 5 वर्षांनी 5 वर्ष वाढलं म्हणजे 50 होईल, ह्याचं 5 वर्षांनी 68 होईल आणि दोघांची बेरीज गेली तर केली 6 5 11 18 वर्ष येईल. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल, 118 वर्ष. किती वर्षांनी येईल, 5 वर्षांनी. गणित कसं सोडवायचं असं. ऑप्शन ए फॉर ऍपल इज युअर करेक्ट आन्सर. पुढचं गणित बघूया मित्रांनो. बघा काय म्हणतंय, अर्जुनचे वय करणच्या वयाच्या 4 पट आहे. आता बघा जिथं चा येतं का नाही त्याला एक्स मानायचं बरं का, जिथं चा येतं त्याला एक्स मानायचा, त्याचं वय एक्स मानायचं आणि बाकीच्याचं मग त्याच्या पट्टीमध्ये वाढवायचं. ठीक आहे, अर्जुनचे वय करणच्या वयाच्या 4 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 85 वर्ष आहे. तर करणचे वय किती. ठीक आहे, मला तर असा फॉर्म्युला बरं वाटतो पण तुम्हाला इक्वेशन बनायला पण शिकलं पाहिजे म्हणून इक्वेशन मध्ये पण दाखवतो. अर्जुन इथं आहे, अर्जुन आणि करण इथं आहे. करणच्या वयाच्या 4 पट आहे म्हणजे करणचं जरी 1 असेल तर अर्जुनचं 4 गुणोत्तर. ठीक आहे, दोघांच्या वयाची बेरीज इथं एकूण दोघांच्या वयाची बेरीज 85 दिली. ठीक आहे, आता दोघांचं गुणोत्तर किती हो, अर्जुनचं जर 1 असेल तर काय करणचं 1 असेल तर अर्जुनचे 4 होते म्हणजे करणच्या 4 पट आहे. अर्जुनचं जर 1 गुणोत्तर असेल तर करणचं किती होतं, काय करणचं जर 1 गुणोत्तर असेल तर अर्जुनचं काय होतं, 4 गुणोत्तर होते. दोघांचं गुणोत्तर किती होतंय, 4 आणि 1 5. किती 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 पट वाढतंय, 70 5 85 होतं का, 16 85 70 5 85 होतं ना. किती पट गुणोत्तर वाढतंय, 17 पट वाढतं एकूण गुणोत्तर. तर दोघांच्या वयाची बेरीज आहे. तर करणच्या आजच्या वय किती, करण कुठं आहे 17 1 17, अर्जुन किती आहे 17 4 68. दोघांच्या वयाची बेरीज 85 येते, गुणोत्तर 4 असेल 1 येते. म्हणजे जर अर्जुनचं वय 1 पट असेल तर काय करणचं वय 1 पट असेल तर अर्जुनचं 4 पट होतंय म्हणजे एकाच 4 एवढं गुणोत्तर आहे. गणित सोडवायचं कसं असं. दुसरं पण प्रोसेस कशी आहे, अर्जुनचं वय एक्स असेल, सॉरी करणचं एक्स मानायचं, कोणाचं ज्याच्या मागे 4 लागलाय, करण 4 लागले का नाही तर करणचं एक्स आणि अर्जुनचं 4 पट आहे म्हणजे किती असेल 4x. एक्स म्हणजे करणचं वय, अर्जुनचं 4x. दोघांच्या वयाची बेरीज, दोघांची बेरीज केली तर किती येते 85 म्हणजे 5x बरोबर 85. तर x बरोबर 5 ला इथं भाग लावला, इथं 17चा भाग लागतो म्हणजे x बरोबर 17. किती येते x बरोबर 17. x कोणाचं वय, करणचं. आणि जर ह्याचं काढायचं असेल अर्जुनचं तर 17 4 68. ठीक आहे ना, निघते का, एकदम निघायला पाहिजे. पुढचं गणित बघूया. बघा, आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 72 आहे. तर आईचे वय किती. हे गणित वारंवार सोडून झालं आपलं 3-4 वेळा झालं. इथं आई, इथं मुलगा, इथं गुणोत्तर, इथं वय, इथं एकूण, इथं गुणोत्तर टाका 5 3, दोघांचं गुणोत्तर 8 येते. दोघांच्या वयाची बेरीज 72 आहे. 8 किती पट होते, 9 पट, 9 8 72 म्हणजे ह्याला पण 9 पट वाढायचं, 9 3 27 आणि 9 5 45.
दोघांच्या वयाची बेरीज येते का 72. विचारले कोणाचं? आईच. लिहून टाका आईचं 45 आहे. ऑप्शन आहे का इथं 45? येस. ऑप्शन डी फॉर डेल्टा, डी फॉर दुबई इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. काय म्हणते? 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होतं. ठीक आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल, तर वडील व मुलगा यांच्या वय आजच्या वयाचे गुणोत्तर किती? आता काय माहिती आहे का, 10 वर्षापूर्वीचा आपण डायरेक्ट मांडूया. ठीक आहे, इक्वेशन बनवताना काय करू, 10 वर्षापूर्वीच 10 वर्षापूर्वीच ज्याच्या मागे 4 लागलाय त्याचं एक्स घ्यायचं. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. जर मुलाचं एक्स होतं तर वडिलांचं किती होतं? तिप्पट होतं, 3x होतं ना. ठीक आहे, आता काय म्हणते 10 वर्षानंतर, म्हणजे 10 वर्षापूर्वी, आजपासून 10 वर्षापूर्वी 10 वर्ष झाली, आणि आजपासून आजच्या वयापासून 10 वर्ष नंतर म्हणजे 10 वर्ष, म्हणजे गॅप किती झाला हो? पाठीमागची 10 वर्ष आजपर्यंत आणि इथून पुढे 10 वर्ष पुढची, म्हणजे 20 वर्षाचा गॅप झाला का? 20 वर्षानंतर काय होतंय, ह्याचं जर वय केलं अधिक ह्याचं वय केलं तर मुलाचं एकपट राहते, वडिलांचं दुप्पट होते. मुलाच्या वयाहून दुप्पट होईल. ठीक आहे, मुलाचं वय किती आहे? एकपट, वडिलांचं दुप्पट. आता हे जर इक्वेशन केलं तर काय सॉल्व्ह होईल? ह्या दोन ह्याला गुणावं लागेल. 2x अधिक 20 बरोबर 3x अधिक 20 असंच होते का? नाही सॉरी, 2x अधिक 40 होईल. 2x अधिक 40 होईल. 2x अधिक ह्या 20 ला गुणल्यानंतर 40 होईल. आता हे 2x पलीकडे गेल्यानंतर काय होईल हो? 3x वजा 2x होईल का? आता हे 40 इथं तसंच आहे, आणि हे जर 20 इकडे आलं तर काय होईल? वजा होईल. म्हणजे 40 मधनं 20 गेलं तर 20 राहील. 3x मधनं 2x गेलं तर x राहील. म्हणजे x किती आलं? 20. आणि x काय आपण मानलंय? हे कुणाचं वय मानलंय? x मुलाचं वय. कधीच मानलंय? 10 वर्षापूर्वीच. 10 वर्षापूर्वीचं जर मुलाचं वय 20 असेल तर आजचं वय किती असेल? 30 वर्ष असेल. आणि जर वडिलांचं वय 10 वर्षापूर्वी मुलाच्या वयाच्या तिप्पट होतं, म्हणजे 3x होतं. 3x म्हणजे किती? 20 त्रिक 60. तर आजचं वय किती येईल? 60 अधिक 10 70 येईल. 70 येईल का? जर आणि त्यांनी काय बोललं, आजच्या वयाचं गुणोत्तर हे बघा 10 वर्षापूर्वीच आहे, 10 वर्षापूर्वीच, आणि हे आजचं आहे. 10 वर्षापूर्वी आपण मुलाचं x मानलं होतं, वडिलांचं 3x मानलं होतं, तिप्पट होतं. आजचं वय मुलाचं 20 आहे, तर वडिलांचं तिप्पट केलं, 3x केलं, 60 झालं. आणि 10 वर्षानंतर जर ह्याच्यात अधिक 10 केलं तर आजचं वय मुलाचं 30 आलं, आणि हे वडिलांचं 70 आलं. का? तर आजचं वय करण्यासाठी 10 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत यावं लागेल ना, 10 ऍड करावं लागेल ना. 10 ऍड केलं तर दोघांचं गुणोत्तर किती झालं? 30 वरती 70 खाली भाग 2, दोघांना 10 जातोय, 3 येते. 3 येते. ठीक आहे, तर वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर किती? आता वडिलांचं अगोदर विचारले. ठीक आहे, वडिलांचं कोणाचं? 70 वरती घ्यावं लागेल. ठीक आहे, इथं काय करावं लागेल? 70 वरती घ्यावं लागेल. वडिलांचं विचारलंय ना, वडिलांचं अगोदर घ्यायचं. वडिलांचं गुणोत्तर मुलाच्या वयाशी किती आहे, म्हणजे मुलाचं नंतर घ्यायचं. ह्या 2ला भाग घ्यायला 10चा 7 3 7 हे गुणोत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, कळतंय का मित्रांनो? अशी गणित येतात आणि आपल्याला सोडवावं लागतं. पुढचं गणित बघूया. बघा काय म्हणते, आई व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 आहे. 4 वर्षापूर्वी गुणोत्तर 19 ला 1 होतं. आजपासून 4 वर्षानंतरच्या आईचं वय किती? अगोदर आजचं काढूया. 7 1 आजचं गुणोत्तर आहे, म्हणजे त्यांची वय किती मानायची? 7x 1x. 4 वर्षापूर्वी म्हणजे वजा करायचं, वजा 4 किती होतं? 19 आईचं आणि मुलीचं 1 गुणोत्तर होतं. आता ह्यांचं जर गुणाकार केला तर 7 ह्याला 1 न गुणावं लागेल ह्याला, आणि ही 1x अधिक 4 इकडे जाईल. म्हणजे 1 न जर 7x वजा 4 ला गुणलं तर 7x वजा 4 तसंच राहील, आणि 19 न जर x वजा 4 ला गुणलं तर 19 वजा 19 2 38 76 येईल का? 38 76 येईल. ठीक आहे, आता 7x आपण इथं 19 x आहे बरं का, x आहे, कारण ह्याला x न गुणायचं. आता जर हे 7x आपण पलीकडे नेलं तर काय होईल? 19x तसंच आहे, वजा 7x, आणि हे जर 76 इकडे आलं तर काय होईल? प्लस होईल, आणि वजा ही 4 तसंच. 76 मधनं 4 गेलं 72 येईल. 19 मधनं 7 गेलं तर 12x. 12x म्हणजे 72, म्हणजे 12ला दोन्हीकडनं भाग लावला तर 12 1 12 12 1 72, म्हणजे x बरोबर किती? 6 येईल. आणि x काय आहे? हे कोणाचं वय? गुणोत्तर आहे. x म्हणजे आपण काय मानले? पट मानले, आणि पट कोणाची? 7 पट जर 6 केलं 6 7 42, 7x वडिलांचं वय आहे, आणि आजचं वय आहे ना, आईचं वय आहे.
आणि मुलीचं वय 1x. आजचं वय म्हणजे आजचं वय किती येईल? 6 7 42 आईचं, आणि मुलीचं किती येईल? 6 6 येईल. ठीक आहे ना. आणि त्यांनी काय विचारलं 4 वर्षानंतर आईचं वय किती? आता ही आजचं वय 42 आहे आईचं, 4 वर्षानंतर किती होईल? अधिक 4 46 वर्ष होईल. 4 वर्षानंतर म्हणल्यावर वजा करायचं, आणि 4 वर्षापूर्वी होतं म्हणून काय 4 वर्षानंतर प्लस करायचं, 4 वर्षापूर्वी होतं म्हणून वजा केलं. पूर्वी जर असेल तर वजा करायचं, नंतर असेल तर प्लस करायचं. ठीक आहे. तर हे होतं 46 वर्ष 4 वर्षानंतर आईचं वय व्हायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, कळते का? पुढचं गणित बघूया. राहुलचे वय अंजलीच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 48 असल्यास राहुलचे वय किती? आता अंजलीचं वय जर x असलं तर राहुलचं वय काय होईल? x/3 होईल. ठीक आहे. किंवा जर सर्वसाधारण बघितलं तर आपण त्या फॉर्मॅटमध्ये जर घेतलं, कशा कुठल्या? राहुल आणि अंजली, राहुल अंजली आणि एकूण अंजलीचं राहुलचं वय काय आहे? अंजलीच्या वयाच्या 1/3. अंजलीचं जर 1 असेल तर राहुलचं 1/3 होईल. पण आपण थोडंसं कॅल्क्युलेशन साठी काय करू? अंजलीचं 3 घेऊ. अंजलीचं 3 असलं तर 1/3 म्हणजे किती? राहुलचं किती होईल? 1 होईल का? म्हणजे अंजलीचं वय राहुलच्या वयाच्या तिप्पट आहे. राहुलपेक्षा वय अंजलीचं किती? तिप्पट आहे. आणि राहुलचं वय किती? अंजलीच्या वयाच्या 1/3 म्हणजे जर राहुलचं अंजलीचं 3 असेल तर राहुलचं 1 आहे. ठीक आहे. दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज 48. दोघांचं गुणोत्तराची बेरीज केली तर 4 येईल. किती चौक 48? 12 चौक 48 होतं ना. किती पट वाढते गुणोत्तर? 12 पट. ह्याला 12 पट वाढवा, 12 3 36. ह्याला 12 पट वाढवा, 12 1 12. 12 आणि 36 48 येते का दोघांच्या वयाची बेरीज? येते की. तर हे असं सोडवायचं. ठीक आहे. मग आपल्याला विचारले कोणाचं? राहुलचं वय किती? राहुलचं वय किती असेल? 12 वर्ष असेल. ए फॉर ऍपल इज युअर करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पुढचं गणित बघूया. किती 15 झालं काय? पुढचं गणित. अनिल, सुनील व मोहित यांच्या वयाची सरासरी 48 वर्ष आहे व त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 1 2 3 आहे. तर मोहितचे आजचे वय किती? मी सांगितले सरासरी असताना काय करायचं असतं? त्यांच्या वयाची बेरीज म्हणजे तिघांचे वय म्हणजे 48 गुणिले 3. 48 गुणिले 3 किती होईल? 48 गुणिले 96 आणि 48 3 जे काही येईल ते. आणि तिघांचं वय गुणोत्तर करायचं 1 अधिक 2 अधिक 3 6 येईल. जी एकूण वय येईल त्याला गुणोत्तरानं भागायचं, किती पट निघते बघायचं, आणि त्या पटीत ह्यांचं पण काढायचं. मोहितचं वय काय असेल तुम्ही सोडवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आजचा आपला सेशन होता की वयवारी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ट्रिकी वे आपली समजून सांगा त्यांना, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि ह्या जे पीडीएफ आहेत का नाही, ह्या सगळ्या सेशनचे पीडीएफ ह्या माय एक्झाम डायरी हे ऍप आहे, ते डाउनलोड करा. आणि त्याच्यामध्ये कुठल्या फोल्डरमध्ये? युट्यूब काय म्हणतात, युट्यूब पीडीएफ ह्या फोल्डरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्यांचे पीडीएफ मिळणार आहेत. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.